तुम्ही बारीक आहात किंवा तुमचं वजन नॉर्मल आहे, पण तरी देखील तुमच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आलंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण वजन जरी नॉर्मल असलं, तरी हार्ट रिस्क ही लपलेली असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यामागचं खरं सायन्स काय आहे. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. फक्त जाड किंवा वजन जास्त असणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं हा खूप मोठा गैरसमज आहे. सध्या बाहेरून हेल्दी दिसणाऱ्या पण आतून मेटाबॉलिकली अनहेल्दी असणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त वाढत आहे. म्हणजेच काय तर बाहेरून तुम्ही फिट दिसता, तुमचं वजन व्यवस्थित वाटतं, पण आतून मात्र फॅट मेटाबॉलिझम इम्बॅलन्स झालेलं असतं. म्हणजेच तुमच्या मेदाचं असंतुलन झालेलं असतं. याची कारणं नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे स्किनी फॅट सिंड्रोम. यालाच नॉर्मल वेट ओबेसिटी असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच तुमचं वजन नॉर्मल असतं, पण तुमचं कोलेस्ट्रॉल मात्र वाढलेलं दिसून येतं. आपण जेव्हा वजन काट्यावर आपलं वजन बघतो त्यावेळेला आपल्या शरीराचं हे एकूण वजन आपल्याला दिसत असतं. म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये असणारे फॅट आहे, बोन्स आहेत, मसल्स आहेत, ऑर्गन्स आहेत, ब्लड आहे, इतर लिक्विड आहे, या सगळ्याचं मिळून आपल्याला वजन हे वजन काट्यावर दिसत असतं. पण आपल्या शरीरामध्ये आपलं मसल मास किती असलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये फॅट किंवा चरबी किती असलं पाहिजे, याचं एक गणित आहे आणि ते गणित जेव्हा चुकतं तेव्हाच स्किनी फॅट सिंड्रोम हा तयार होतो. म्हणजेच नॉर्मल वेट ओबेसिटी ही तयार होते. अशा माणसांमध्ये चरबी आहे ती आतमध्ये जमा होते. म्हणजेच आतल्या अवयवांवर, विसरल ऑर्गन्सवरती चरबी जाऊन साठते किंवा ब्लड वेसल्समध्ये ती जमा व्हायला सुरुवात होते. अशा माणसांना जशी जाडं माणसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर ज्या रिस्क असतात, त्याच हेल्थ रिस्क या माणसांमध्ये देखील असतात. म्हणजेच काय तर त्यांचा मसल आणि फॅट रेशो कुठेतरी बिघडलेला असतो आणि म्हणूनच त्यांचं वजन जरी व्यवस्थित असेल, बाहेरून जरी ते फिट वाटत असतील, तरी आत मात्र मध्ये त्यांची चरबी आहे ती वाढलेली दिसून येते. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे सिटिंग लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा अभाव. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या शरीरामध्ये मसल मास आहे ते कमी व्हायला लागतं आणि ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे किंवा जे नियमितपणे व्यायाम करत नाहीत, फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये नसते, अशांमध्ये ही मसल स्ट्रेंथ खूप लवकर कमी होते. रोजचा केला जाणारा व्यायाम आहे, रोजची केली जाणारी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, आपला मसल स्ट्रेंथ आहे ती चांगली ठेवते आणि ज्या वेळेला त्याचा अभाव दिसतो त्यावेळेला अर्थातच मसल मास लवकर कमी व्हायला लागतं. मसल्सची जागा आहे ती फॅट घ्यायला लागते, म्हणजे चरबी वाढायला लागते. पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डाएट. आपलं वजन व्यवस्थित आहे किंवा आपण थोडंसं अंगकाठी आपली बारीक दिसते म्हणून फारसं पथ्य आपल्याकडून पाळलं जात नाही. गोड खाल्लं जातं किंवा बाकीचे पदार्थ खाल्ले जातात, पण कुठेतरी याचा परिणाम शरीरामध्ये आतमध्ये होत असतो. जेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रथिनांच्या आणि तंतुमय पदार्थांच्या तुलनेने म्हणजे प्रोटीन आणि फायबर यांच्या तुलनेने जेव्हा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त असतं, तेव्हा अंतर्गत चरबी ही जास्त वाढायला लागते. यामध्ये एकंदरच आहारामध्ये चपाती, भाताचं प्रमाण जास्त असणे, तुलनेने भाजी किंवा वरण हे खूप कमी खाणं, सॅलड आहारामध्ये नसणं किंवा बाहेरचे पदार्थ वारंवार खाल्ले जाणं, गोड खाण्याची आवड असणं, यापैकी कुठलंही कारण असू शकतं. आणि अशा वेळेला जर फॅट मेटाबॉलिझम चांगलं नसेल, तर चरबी ही आतमध्ये साठायला लागते. आपल्याला बाहेरनं वाटत राहतो, की आपण खूप छान आहोत, फिट आहोत, आपण सगळं खाऊ शकतो. पण त्याचा परिणाम शरीरामध्ये आतमध्ये कुठेतरी हा होत असतो. पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. तुम्हाला कुठल्याही हार्मोनशी रिलेटेड जेव्हा आजार असतो, मग तो थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, तर अशा वेळेला तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता ही खूप जास्त राहते. कारण शरीरातले आपले सगळेच हार्मोन्स आहेत ते एकमेकांना जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं कार्य देखील त्यानुसारच जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा एखादा हार्मोन जेव्हा इम्बॅलन्स होतो, त्याचं जेव्हा काम बिघडतं, तर त्याचा परिणाम शरीरामध्ये बाकीच्या हार्मोन्सवर देखील होतं आणि अशा लोकांमध्ये जरी त्यांचं वजन व्यवस्थित असेल किंवा ते बारीक असतील, तरी देखील आतमध्ये चरबी साठण्याचं प्रमाण आहे ते वाढू शकतं.
पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स. म्हणजेच काय, तर तुमच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री जर असेल, तुमच्या आजोबांमध्ये किंवा वडिलांमध्ये खूप लवकर हार्ट अटॅक आला किंवा खूप कमी वयामध्ये त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसून आलं किंवा त्यांना ब्लड प्रेशर सुरू झालं, तर अशा वेळेला तुम्ही देखील सतर्क असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. वेळोवेळी तुमची तपासणी करून गेली पाहिजे. कारण जर फॅमिली हिस्ट्री असेल, जेनेटिकली तुमच्यामध्ये ते कोलेस्ट्रॉल वाढण्याचं जर कारण असेल, तर अशा वेळेला तुमचं कमी वयामध्ये देखील वाढू शकतं किंवा तुमचं वजन जरी व्यवस्थित असेल, तरी देखील तुमच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हे वाढलेलं दिसू शकतं. आणि पुढचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस आणि कमी झोप. सध्या असं आहे की आपल्याला सगळ्या सुखसोयी आहेत, पण त्या सुखसोयींबरोबर येणारा मानसिक ताण हा देखील खूप जास्त आहे. आणि जेव्हा हा मानसिक ताण खूप जास्त होतो, आपल्याला स्ट्रेस खूप जास्त होतो किंवा काही कारणांमुळे आपली झोप जर व्यवस्थित पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेला शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढायला लागतं. शरीरामध्ये कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी आहे ती वाढायला लागते आणि त्यामुळे फॅट डिपॉझिशन हे वाढायला लागतं. तुमच्या शरीरामध्ये चरबीही जास्त साठायला लागते. अशा वेळेला बऱ्याच वेळेला बाहेरून आपण व्यवस्थित दिसत असलो तरी त्याचा परिणाम शरीरामध्ये आत कुठेतरी होत असतो आणि चरबी वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच तुम्ही जरी बारीक असाल किंवा तुमचं वजन व्यवस्थित असेल तरी काही लक्षणं असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला सतत जर थकवा वाटत असेल, दुसरं महत्त्वाचं आहे की तुम्हाला स्वीट क्रेव्हिंग्स किंवा सतत काहीतरी खावंसं वाटत असेल. तिसरं महत्त्वाचं आहे, तुम्हाला घाम खूप येत असेल किंवा घामाला दुर्गंध येत असेल. पुढचं महत्त्वाचं आहे, तुमच्या फॅमिली मध्ये जर हिस्ट्री असेल की तुमच्या आजोबा किंवा तुमच्या वडिलांना खूप लवकर हार्ट अटॅक आलेला आहे, हृदयासंबंधित कुठला तरी आजार खूप लवकर झालेला आहे, तर अशा वेळेला थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे. बरोबरनेच तुमचं वजन व्यवस्थित आहे, पण तुम्हाला थायरॉइड, पीसीओडी यासारखा हार्मोनल डिसीज आहे, तर अशा वेळेला दुर्लक्ष करू नका. तुम्हाला वरून जरी तुम्ही फिट वाटत असाल, तरी वर्षातून एकदा, किमान 2 वर्षातून एकदा तरी तुमची कोलेस्ट्रॉलची किंवा लिपिड प्रोफाईलची तपासणी आहे ती करून घ्या. यासाठी सोल्युशन काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे वर सांगितलेली जी लक्षणं आहेत ती तुमच्यामध्ये असतील, तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल, तर अशा वेळेला दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, झोप व्यवस्थित घ्या. व्यवस्थित झालेली पूर्ण झोप ही नॅचरल कोलेस्ट्रॉल रेग्युलेटर म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉलचं नियमन, संतुलन हे त्यामुळे चांगलं होतं. दुसरं महत्त्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. तुमचे मानसिक ताण किंवा जो काही तणाव आहे तो तुम्हाला कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्या. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यायाम, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. ज्या एक्सरसाइजमुळे तुमचं मसल स्ट्रेंथ वाढेल असे एक्सरसाइज करण्याकडे प्राधान्य द्या. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहार. तुमच्या एकंदरच आहारामध्ये प्रथिनं आणि तंतुमय पदार्थ म्हणजे प्रोटीन्स आणि फायबर याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते व्यवस्थित राहील आणि शरीर तुम्हाला काय सांगतंय त्याकडे नक्की लक्ष द्या. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी गरजेची किंवा महत्त्वाची माहितीही मिळाली असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.